व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर एवढं कळतंय ना रे बाळांनो, मग बघा की जरा जमते का. एवढे शहाणे झालो की आता. कसं आहे बघा, मला असं कळलं की पाटील सरनं गाडी विकायला काढली बुलेट. कान्हे सरचं काय माहिती नाही, पण आता झालंय माझं अवघड. बरोबर आहे. माझ्याकडे एकतर बुलेट नाही आणि हाय ते कोणी घ्यायला तयार नाही. सो लवकरात लवकर पहा सरचं काय. ठीक आहे. तर बघा आता लॉकडाऊन आहे, भरपूर प्रयत्न केला आम्ही, काही भेट नाही आता काही कुठं. ठीक आहे, चला आता सर्व शहाणी माणसं आहात तुम्ही. ठीक आहे, ओके. माझ्याकडे आहे बुलेट, पण ती घ्यायला कोणी तयार नाही, विकायला तयार आहे मी. ठीक आहे, त्याच्यामुळं बघा आता. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. इलेक्ट्रोस्टॅटिक्स लक्षात घ्या. बर, तुम्ही घेता. ठीक आहे, ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिजिक्स मध्ये पहा, लक्ष द्या. तुम्हाला फिजिक्स 2 वर्ष एकदम आपल्याला मस्त पैकी 2 वर्ष कसं करायचंय, फील घेऊन लर्न करायचं. एकदम फील घ्यायचंय फिजिक्सचा. फिजिक्स आणि रियालिटी हे वेगवेगळं नाहीये, राईट. आजूबाजूला सर्व आपल्या फिजिक्स आहे, त्याच्यामुळं एक्सपिरियन्स करा फिजिक्सला. असं दगड जसं न्यूटन लॉ मध्ये पाटील सरनं असं दगड वर फेकला समजा, काहीतरी रिॲक्शन ऍक्शन सांगताना असे खाड दिशा असं एखाद्याला असं सांगितलं, तसं फील झालं पाहिजे तुम्हाला, राईट. पण आता पार्ट 2 मध्ये थोडस अवघड आहे फील व्हायचं, पण आपण ते करूया, काही प्रॉब्लेम नाही. कसं अवघड आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय झालं, इलेक्ट्रोस्टिक झालं का, होतं तसं कधी कधी आपल्या हातून, बऱ्याचदा होतं, राईट. ओके, बर, ठीक आहे उत्कर्षा, मला माहिती आहे कसे दिवस आहेत ते. हा, ठीक आहे, ओके. तर इलेक्ट्रोस्टॅटिक आता पार्ट 2 मध्ये फिलिंग करायला अवघड काय आहे की जो हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, भरपूर तर आपण इलेक्ट्रॉन बद्दलच बोलणार आहोत, पण ही गोष्ट अशी डेंजर आहे की लास्ट पर्यंत इलेक्ट्रॉन खूप आतापर्यंत खूप कमी जणांनी बघितलाय. आपल्याला म्हणजे आपल्या नशिबात आहे का नाही मला तर माहिती नाही, माझ्या नशिबात तर नाहीये. बघा, तुम्ही जर सायंटिस्ट वगैरे झालात, त्याच्यामध्ये जर रिसर्च केलात, तर कदाचित तुम्हाला, कदाचित म्हणतोय तेवढं होऊन सुद्धा इलेक्ट्रॉन भेटण्याची म्हणजे पाहायला भेटण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. पण त्याच्याविषयी नाही, मी पण नाही बघितला, पण त्याच्याविषयी स्टडी करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे थोडस आपल्याला इथं जमवून घ्यावं लागणार आहे. जसं खूप साऱ्या गोष्टी आपण जमवून घेतो, तसंच इलेक्ट्रॉन सोबत पण आहे. पाहायला लास्ट पर्यंत भेटेल का नाही माहिती नाही, राईट. पण सध्या तरी त्याच्याबद्दल भरपूर काही जाणून घ्यायचंय. ओके, सो व्हेरी गुड. मी सांगणार होतो, तुम्हीच सांगितलं, इलेक्ट्रॉन इज लाईक गॉड फॉर यू, राईट. ओके, बर. मग आता लक्षात घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ज्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या आधी करंट इलेक्ट्रिसिटी केलाय, त्याच्यामध्ये तुम्ही करंट कसं इलेक्ट्रॉन बद्दल असतं, कसा पळतो हे पाहिलंय. पण आता आपल्याला काहीच माहिती नाही असं आपण सुरू करणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे हे इलेक्ट्रॉन बद्दल काहीतरी आहे. आणि स्टॅटिक शब्दाचा अर्थ काय होतो, स्टॅटिक शब्दाचा अर्थ काय होतो, राईट, थांबलेले असायला पाहिजेत, राईट. सर आपण इथे आता स्टेशनरी होता असं कधी कधी, स्टेशनरी चार्जेस पाहणार आहोत आणि त्याची स्टडी करायचं आपल्याला पूर्ण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये. चार्जेस, चार्जेस म्हणजे काय, चार्जेस आर ऑफ 2 टाइप्स. चार्जेस हे 2 टाइपचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, राईट. चार्ज कसे तयार होतात पहा, लक्षात घ्या. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय. जर तुम्हाला ऍटम बद्दल माहिती असेल, सर्वांनाच माहिती असतं का नाही माहिती, बरोबर आहे. ऍटम, अटॉम, ॲटॉमिक स्ट्रक्चर मधला ॲटॉम म्हणतोय मी, राईट. जे सर्व युनिव्हर्स मॅटर जे बनलंय त्याच्याबद्दल.
तर त्याच्यामध्ये काय असतं, न्यूक्लियस असतो ज्याच्यामध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, आणि बाहेर त्याच्या भोवती फिरायला इलेक्ट्रॉन असतात. किती मजा आहे न्यूक्लियसची, राईट. तर मग हे काय होतं, प्रोटॉन हे घट्ट, म्हणजे इथे न्यूक्लियस मध्ये स्ट्रॉंग फोर्स असतो, हे प्रोटॉन बाहेर जाऊ शकत नाहीत नॉर्मल याला, पण हे इलेक्ट्रॉन बाहेर जाऊ शकतात. इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज असतो माहितीये? राईट. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो, राईट. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. जी काही चार्जेस डेव्हलप होतात आपल्याकडे ते फक्त इलेक्ट्रॉनच्या हालचालीमुळे होतात. जे काही चार्जेस आपल्याकडे डेव्हलप होतात, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. फॉर एक्झाम्पल, इथे जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला, तर आधी इथे जेवढे न्यूट्रॉन, समजा 5 प्रोटॉन होते आणि 5 इलेक्ट्रॉन होते. पहिल्या सर्वात महत्वाची गोष्ट, प्रोटॉनवर आणि इलेक्ट्रॉनवर जे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आहे, मॅग्निट्यूड म्हणजे काहीतरी 1 असा चार्ज असला प्रोटॉनवर, तर इलेक्ट्रॉनवर -1 असतो. फक्त प्लस आणि मायनस आहे, राईट. मग इथे 5 प्लस आणि इथे 5 मायनस एकमेकांना कॅन्सल करतील, नेट चार्ज 0 येईल. नेट चार्ज कसा येईल? 0 येईल, राईट. पण जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा ऍड झाला तेव्हा हे 5 होतील, हे 6 होतील, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाला, म्हणजे इथे एक निगेटिव्ह चार्ज तयार झाला. एक निगेटिव्ह चार्ज तयार झाला. समजते का? पहा, मध्ये रिप्लाय करत राहा, बडबड ऐकून घेऊन झोपी जाऊ नका. व्यवस्थित लाईव्ह एकदम असं एक्सपिरियन्स झाला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही? ठीक आहे. नवीन जुने काय प्रॉब्लेम असतील, स्पीड लई व्हायला, कमी व्हायला, काही सांगू शकता तुम्ही, राईट. ओके. तर याच्यामध्ये हे तर झालं निगेटिव्ह चार्ज कसा तयार झाला. पॉझिटिव्ह चार्ज तयार कसा होतो मग? तर पॉझिटिव्ह चार्ज कसा होतो पहा. जर एखादा इलेक्ट्रॉनला निघून जावं वाटलं, याच्यासोबत जमत नसलं, हा इलेक्ट्रॉन निघून गेला समजा, बिचारे इथे 5 प्रोटॉन आहेत पण राहिले 4च इलेक्ट्रॉन. सो 5 प्लस झालं, इथे -4 झालं, इथे +1 तयार होतो, आणि अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. हे समजलं का? पहा, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज कशा प्रकारे तयार होतात. एकदम बेसिक आहे, केमिस्ट्री मध्ये पण झालं असेल थोडंफार, राईट. सध्या आपल्याला एवढ्या एकदम नवीन, म्हणजे चार्ज म्हणजे नेमकं काय असतं हे असं नको वाटायला. सो देअर आर 2 टाइप ऑफ चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कसे डेव्हलप होतात ते पाहिलेलं आहे आपण. मग ओरिजिन ऑफ चार्ज कसे होतं? ओरिजिन ऑफ चार्ज जर विचारलं तुम्हाला तर कसं सांगणार? चार्ज ओरिजिन केव्हा होतो? ट्रान्सफर ऑफ, काय म्हणणार सांगा, चला पटकन बोला. चार्ज ओरिजिन केव्हा होतो? ट्रान्सफर ऑफ, कोणाचं ट्रान्सफर होतं इथे? प्रोटॉनचं, न्यूट्रॉनचं? व्हेरी गुड, जास्त समजा लागलंय, राईट. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तिथेच आहेत, फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहेत. म्हणजे ओरिजिन ऑफ चार्ज इज ड्यू टू ओनली अँड ओनली ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. पहा, फर्स्ट पॉइंट टाका, एकदम सिंपल शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं. टाइप ऑफ चार्जेस, टाइप ऑफ चार्जेस. बर, चला लिहिलं. थँक्यू. ठीक आहे, ओके. तर पहा, लक्षात घ्या, फर्स्ट पॉइंट काय आहे? टाइप ऑफ चार्ज. देयर आर 2 टाइप ऑफ चार्ज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट टाका, ओरिजिन ऑफ चार्ज. ओरिजिन ऑफ चार्ज. त्याच्यानंतर टाका ओरिजिन ऑफ चार्ज. ओरिजिन ऑफ चार्ज. ओरिजिन ऑफ चार्ज मध्ये लिहा, ओरिजिन ऑफ चार्ज मध्ये लिहा, चार्ज इज बिकॉज ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन.
चार्ज इज बिकॉज ऑफ अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. राईट. त्याच्यानंतर बघा ओरिजिन ऑफ चार्ज लिहिला आपण. आता दोन टाईपचे चार्ज आहेत आपल्याकडे. एक आहे पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा आहे निगेटिव्ह चार्ज, तिसरा तुम्हाला वाटेल न्यूट्रल. हा न्यूट्रल हा चार्जचा टाईप नाहीये, लक्षात घ्या. न्यूट्रल म्हणजे पॉझिटिव्ह पण नाहीये निगेटिव्ह नाहीये, याला चार्जचा टाईप म्हणायचं नाही. फक्त दोन टाईप आहेत, एकतर पॉझिटिव्ह आणि एकतर निगेटिव्ह. आता या चार्ज बद्दल आपल्याला जसं स्टडी करून घ्यायचंय की चार्ज हा ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन तयार होत आहे आणि त्याला काहीतरी वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत तिथे, त्या चार्ज मुळे काहीतरी होत आहे, ते स्टडी करायचंय. म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्स पाहतोय आपण. राईट. तर पहिल्यांदा असं ऑब्झर्व करण्यात आलं की जर मी दोन पॉझिटिव्ह चार्ज जर घेतले किंवा दोन निगेटिव्ह चार्ज जर घेतले तर ते एकमेकांना रिपेल करतायत, ते एकमेकांना आवडत नाहीयेत. सो लाईक चार्जेस, लाईक म्हणजे काय, जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपेल इच अदर. राईट. आणि याच जागी जर मी एक पॉझिटिव्ह वाला घेतला आणि एक निगेटिव्ह वाला घेतला तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फाइंड झालं. राईट. सो अनलाइक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, लाईक चार्जेस रिपेल इच अदर. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जर चार्ज एकत्र ठेवला तर ते एकमेकांना रिपेल करतात, आणि जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जर एकत्र ठेवला तर ते अट्रॅक्ट करतात. सो अनलाइक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, लाईक चार्जेस रिपेल इच अदर. जसे तसे लिहून देऊ शकता, पॉइंट वाईज लिहून देऊ शकता. रिपल्शन अँड अट्रॅक्शन. राईट. like charges repel each other. लिहून घेताय ना. like charges repel each other. आणि unlike charges attract each other. unlike charges attract each other. राईट. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का तुम्हाला, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का, हेच कळलं का. पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करतील, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपेल करतील. पण पहा, लक्षात घ्या की काय होतं, दोन्ही वेळेस असं असायची गरज नाही अट्रॅक्शन मध्ये, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. जर समजा एक पॉझिटिव्ह आहे आणि एक न्यूट्रल आहे, किंवा एक निगेटिव्ह आहे आणि एक न्यूट्रल आहे, तरी सुद्धा यामध्ये अट्रॅक्शन तयार होतं. बघा बरं, की जमत कुठे नाही, फक्त दोन्ही सारखे आले तर. जमत कुठे नाही, दोन्ही सारखे आले तर. पण जेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या की चार्ज बॉडी
आणि जर न्यूट्रल बॉडी जर एकत्र आली तर त्यांच्यामध्ये सुद्धा अट्रॅक्शन असतं. राईट? सो राईट इट डाऊन. चार्ज अँड न्यूट्रल बॉडीज अट्रॅक्ट इच अदर. राईट? चार्ज आणि न्यूट्रल बॉडी अट्रॅक्ट इच अदर. ओके. बर, ठीक आहे. चार्ज बद्दल झालं. ओरिजिन कसा होतो? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कोणत्या टाइप मध्ये असतो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आलं तर काय होतंय? दूर ढकलतात एकमेकांना, रिपल्शन होतं त्यांच्यामध्ये. दोन्ही निगेटिव्ह आले तरी रिपल्शन होतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आले अट्रॅक्शन होतं. पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल आलं अट्रॅक्शन होतं. निगेटिव्ह आणि न्यूट्रल आले अट्रॅक्शन होतं. बर, ठीक आहे. ओके. सुरुवातीला काय सांगितलं फिजिक्सच्या लेक्चर मध्ये आज लक्षात घ्या. फिजिक्स आणि म्हणजे फिजिक्सचे लॉ हे नेचरचे लॉ आहेत, लक्षात घ्या. फिजिक्सचे लॉ हे कसे आहेत? नेचरचे लॉ आहेत. ठीक आहे. म्हणजे न्यूटन वगैरे फिलॉसॉफिकल होते ते आधी, असं नाही की त्यांनी म्हणजे तुमच्यासारखं सायन्स घेऊन त्यांनी थिअरम मांडले. राईट? त्यांनी ऑब्झर्व केलं नेचर. सीताफळाच्या झाडाखाली जाऊन बसला होता न्यूटन, तेव्हा त्याला कळलं की आरगडे असं का व्हायलंय. राईट? ओके. सो आता मग चार्ज ही एक फिजिकल क्वांटिटी समजली जाते. राईट? त्याला कॅपिटल क्यू ने डिनोट करतात. ओके. काय प्रॉब्लेम आहे का? ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहेत का? ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके. तर ठीक आहे. तर चार्ज ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. देन SI युनिट ऑफ चार्ज, याला स्केलर क्वांटिटी, याला काय डायरेक्शन वगैरे नाहीये. इट इज अ स्केलर क्वांटिटी. SI युनिट ऑफ चार्ज इज, माहितीये कोणाला? कुलम. त्याला कॅपिटल C लिहिणार. SI युनिट ऑफ चार्ज कुलम आहे. राईट? आणि CGS युनिट मध्ये दोन आहेत, 2 CGS युनिट आहेत त्याचे. SI आणि CGS माहिती असेल. राईट? 2 CGS युनिट आहेत त्याचे. एक आहे स्टॅट कुलम आणि दुसरा आहे एबिक कुलम. राईट? तर काय होतं पहा, यांच्यामध्ये कन्व्हर्जन एक लक्षात ठेवा, ही डायरेक्टली लक्षात ठेवायची गोष्ट आहे. 1 कुलम म्हणजे 3 into 10⁹ स्टॅट कुलम. 2 CGS युनिट आहेत, स्टॅट कुलम आणि एबी कुलम, इज इक्वल टू 1/10 एबी कुलम. राईट? एक प्रश्न विचारला असता युनिट आणि डायमेन्शन वरती, पण सर्वांना झालाय का नाही माहिती नाही. का विचारू? बघू द्या किती शिकवलेलं लक्षात राहते. विचारू का? युनिट आणि डायमेन्शन वरती हे लक्षात तर ठेवायचं आहे. SI युनिट पहा कुलम आहे, 2 CGS युनिट आहेत, स्टॅट कुलम आणि एबी कुलम. राईट? तर कन्व्हर्जन पण दिलंय तुम्हाला. 1 कुलम म्हणजे 3 into 10⁹ स्टॅट कुलम इज इक्वल टू, म्हणजे एकच कुलमचीच व्हॅल्यू 1/10 ऍब्सोल्यूट कुलम. विचारू प्रश्न? नक्की? नका रे, उत्तर चुकीचे दिलात की मलाच वाईट वाटतं. त्याच्यामुळं म्हणजे कसं, ज्या प्रश्नांची भीती वाटते ते प्रश्न विचारायचे कशाला, का नाही? कसं करायचं तुमच्या मनावर. चला, हो तर कुणी म्हणा नाही. ठीक आहे. काय झालं? विचारायचे? मला सांगा, यापैकी सर्वात मोठं युनिट कोणाला म्हणतात? यापैकी सर्वात मोठं युनिट कोणाला म्हणतात? बर, ठीक आहे. हे विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. व्हेरी गुड वेदांत, व्हेरी गुड वेदांत, व्हेरी गुड. सर्वात मोठं युनिट कोणतं? उत्कर्ष तुला नाही येणार आताच, ते युनिट आणि डायमेन्शन आहे 9वीचे विद्यार्थी.
ठीक आहे, हे बघू दे की मला 11वीचे. 10वी पास झाल्यापासून जरा उड्या मारतायत. दहावी पास झाल्यापासून जरा उड्या वाढल्यात ना. कन्फर्म झालं सर, आता 10वी पास जाणार. बघू दे की मला एवढं शिकून काय कळालं नाही. कोणतं युनिट मोठं आहे? हिंट देऊ? हिंट देऊ? मला माहिती होतं येणार नाही आपल्याला, विश्वास आहे. जे माहिती आहे ते तरी सांगतो. 1 kg म्हणजे किती रे? 1 kg म्हणजे किती ग्राम? 1 kg म्हणजे किती ग्राम? मग यापैकी मोठं युनिट कोणतं आहे? मोठं युनिट म्हणतोय, हे दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत हे कळलं मला. 1 kg म्हणजे 100 ग्राम, याच्यामध्ये छोटं नाही. मी युनिट तुम्हाला कोणतं मोठं आहे विचारलं. कोणतं मोठं आहे? युनिट कोणतं मोठं आहे? या दोघांच्या व्हॅल्यू हे तर सर्वात, 1 kg म्हणजे 1000 ग्राम. युनिट कोणतं मोठं आहे बघा. आता याददाश येते का? कोणत्या तरी सरांनी शिकवलं असेल कसं तरी. काय म्हणले होते सर? हा जर नंबर आणि हे युनिट हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत म्हणले होते. जर ज्याचा नंबर छोटं ते युनिट मोठं असते, ज्याचा नंबर मोठं ते युनिट छोटं असते, असं म्हणले होते वाटते सर. म्हणून 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. समजलं काही? आठवलं काही? काय बोलतोय मी? जर इथे 1 kg इज इक्वल टू 100 ग्राम 1000 ग्राम असेल, तर ज्याचा नंबर छोटा असतो ते युनिट मोठं असतं. दोघांची व्हॅल्यू शेवटी सेमच असते. ठीक आहे. युनिट आणि डायमेन्शन ज्यांनी शिकलाय त्यांच्यासाठी होतं हे. ज्यांना शिकायचंय त्यांनी वाट बघा. राईट, व्हेरी गुड. चलो पुढे जायचं. पेन क्लिअर नाही का? हा, हे क्लिअर आहे. जरा जरा दिसत नाही का? दिसायला करे जरा 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 जरा. ठीक आहे, हे लिहून घ्या. आपण क्लिअर पेन न लिहू आता. ओके, डन झालंय का? झालं का? राईट. आता काय करू आपण, या चार्ज बद्दल अजून माहिती काढून घेऊ. जर असं कसं जास्त माहिती झाली की बरं वाटतं आपल्याला. बरोबर आहे. चार्ज सोबत कम्फर्ट फील व्हायला लागेल, कारण चार्ज सोबत भरपूर दिवस घालवायचे आपल्याला. राईट. तर मग चार्जची माहिती काढून घेऊया की बाबा नेमकं चार्ज असते काय. माहिती झालेलं बरं असतं ना. माहिती झाली की सर, काय माहिती पाहिजे अजून? काय माहिती पाहिजे? की चार्ज कसा तयार होतो माहिती झालं, चार्जचे टाईप माहिती झाल्या. बर, अजून काय माहिती झालं? युनिट पण माहिती झालं. बर, अजून काय माहिती झालं? 2 पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये आणि 2 निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये रिपल्शन असते सर, हे बी माहिती झालं. बर, अजून काय माहिती झालं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असते सर. हो बर, हे पण माहिती झालं. पण अजून काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. राईट. सो राईट डाऊन द हेडिंग प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. ओके. ठीक आहे.
काय पाहायचं आपल्याला? प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. तर पहिली प्रॉपर्टी पहा, जी की आपण आधीच पाहिली, की चार्ज हा कसा आहे? ट्रान्सफरेबल आहे. पहा, चार्ज हा कसा आहे? ट्रान्सफरेबल. आता त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे, पहा लक्षात घ्या, की आपल्याला तुम्हाला कुठे जर तुम्ही थिअरी जर वाचायचा प्रयत्न, थिअरी नोटबुक सोडून काय वाचायची गरज नाही, तरी पण पॉइंट चार्ज एक नावाची कन्सेप्ट आहे. पॉइंट चार्ज म्हणजे काय असतं पहा, की जर चार्ज बाबा इथे 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 थोडासा डिस्ट्रीब्यूट आहे, मग नेमका चार्ज कुठे घ्यायचा? मग आधीच ते असते बारीक, बरोबर आहे का नाही? अजून त्याला कुठं काय करायचं? म्हणून काय करतो आपण? पॉइंट चार्ज अशी एक कन्सेप्ट घेतली. पॉइंट चार्ज म्हणजे काय आहे, की एक बॉडी जर चार्ज घेतलं तर आपण त्याला कसं बिहेव करतो, की बाबा एका पॉइंटला तो सर्व चार्ज ऍझ्युम करतो आणि हा प्लस घेतो. हीच आहे पॉइंट चार्ज. याच्यामध्ये लिहून काही घ्यायची गरज नाही, फक्त पॉइंट चार्ज जर आलं कुठं तर याच्यामध्ये राहू द्या, की असं डिस्ट्रीब्यूट वगैरे असेल तर एक फायनाईट शेपला आपण एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला चार्ज असं समजतो आणि याला पॉइंट चार्ज म्हटलं जातं. बर, मग प्रॉपर्टीज ऑफ चार्ज मध्ये पहिली प्रॉपर्टी काय लिहिली सर मी? प्रॉपर्टीज ऑफ चार्ज मध्ये पहिली प्रॉपर्टी आहे चार्ज इज, चार्ज काय होऊ शकतो? देवाणघेवाण होऊ शकते चार्जची, बरोबर आहे. चार्ज इज ट्रान्सफरेबल, राईट. त्या ट्रान्सफरच्या मेथड कोणत्या कोणत्या वेने ट्रान्सफर होऊ शकतो ते आपल्याला पाहायचंय. पण पहिली प्रॉपर्टी काय आहे? चार्ज इज ट्रान्सफरेबल. दुसरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी काय आहे पहा, लक्ष द्या. चार्जची ओरिजिन नेमकी कुठून झाली बघा. चार्ज हा कुठून नेमका ओरिजिन कुठून झालाय? कुठून झाला सांगा? ओरिजिन ऑफ चार्ज कुठून आहे? चार्जची ओरिजिन कुठून आहे आपण पाहिलं आताच, राईट. एका ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठे राहतात? इलेक्ट्रॉन कुठे राहतात? त्यांचं घर कुठं आहे? चार्जची ओरिजिन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये होतंय. इलेक्ट्रॉन कुठे राहतात? ऍटम मध्ये, राईट. सो चार्ज जेव्हा जेव्हा आपण म्हणू तेव्हा तेव्हा तिथे कोण आलं पाहिजे? मास, राईट. ऍटम्स आले पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग जेव्हा चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास, चार्ज कांट लिव्ह विदाउट मास असं म्हणलं तरी चालतंय, बरोबर आहे का नाही? बघा, मास मास असू शकतो चार्ज शिवाय. दिस इज अ ऑब्जेक्ट, हा एक मास आहे या पेनवरती, याच्यावरती चार्ज नाहीये असं पॉसिबल आहे. बट कुठेतरी चार्ज आहे आणि तिथे मास नाहीये असं पॉसिबल नाहीये. या प्रॉपर्टीला आपण कसं लिहिणार? चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. इज इट क्लिअर? सेकंड प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? चार्ज इज ट्रान्सफरेबल. सेकंड प्रॉपर्टी, चार्ज इज असोसिएटेड विथ मास. मला सर्वांकडून आन्सर पाहिजेत. कळत नसेल तर सांगा कळत नाही म्हणून. दुसऱ्या मेथडने बघू द्या मला, कोणत्या मेथड तुम्हाला नेमकं कसं हवंय लेक्चर तरी. काय आहेत बाकीच्यांचे आन्सर काय येत नाहीयेत? काय लँग्वेज वगैरे दुसरी वापरायचे? स्पीड हळू जास्त करायचंय? इंग्लिश वापरायचंय? हिंदी वापरायचंय? समजलंय का असं विचारलं मी. क्वेश्चन काय विचारलं असं नाही, समजायलंय का. दोन प्रॉपर्टी झाल्या. मला माहिती आहे याच्यामध्ये अवघड काहीच वाटत नाही आपल्याला, पण कसं आहे, सुरुवात आहे. सुरुवातीला जपून गेलं ना मग चॅप्टर व्यवस्थित असं बेसिक आपलं क्लिअर पाहिजे, तेव्हापासून सांगतोय मी, राईट. सो सर्वांना समजलंय? लिहा प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. फर्स्ट प्रॉपर्टी लिहा, ठीक आहे? ओके, फर्स्ट प्रॉपर्टी लिहा, चार्ज इज ट्रान्सफरेबल. Charge is transferable. Charge is transferable. Second property लिया, charge is
associated with mass. Charge is associated with mass. त्याच्यानंतर लिहा चार्ज इज कन्झर्वेबल किंवा चार्ज इज कन्झर्वड असं लिहा. चार्ज इज कन्झर्वड, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. चार्ज इज कन्झर्व. कन्झर्वेशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला? कन्झर्वेशन म्हणजे माहिती आहे का? समजा इथे याच्यावर काहीतरी 2 कुलम चार्ज आहे, या ऑब्जेक्टवर 2 कुलम चार्ज आहे. या ऑब्जेक्ट क्या हो रहा है? ओके, या ऑब्जेक्टवर काहीतरी 1 कुलम चार्ज आहे. समजा याने याला 1 कुलम चार्ज दिला तर याच्याकडे 1 कुलम चार्ज राहणार आणि याच्याकडे 2 कुलम. बरोबर आहे. ट्रान्सफरेबल आहे म्हणजे ऍट द लास्ट इथे 3 कुलम चार्ज होता, इथे पण 3 कुलम. कन्झर्वेशन समजते एवढं तरी, राईट? कारण चार्ज तयार करणं असं पॉसिबल नाहीये, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणा जात आहे, राईट? काय समजलं नाही विशाल? विशाल काय सांगायचंय? विचारा, बिंदास विचारा, काय पण विचारा. म्हणजे इथे काय कोणती स्टेप समजली नाही, काय वाटतंय, कसं वाटतंय? समजले? ओके, ठीक आहे. असं होऊ शकतं कधी कधी. व्यवस्थित मांडा तुमचं मत, बरोबर आहे? तर याच्यामध्ये चार्ज इज कन्झर्वड. चार्ज हा काय होतो? कन्झर्वड. थर्ड प्रॉपर्टी लिहा, चार्ज इज कन्झर्वड. थर्ड प्रॉपर्टी लिहा, चार्ज इज कन्झर्वड. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहू. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, मजा येणार आहे, मजा येणार. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरला एकदम मजा येणार हा. तर आधीच्या चॅप्टरला काय आली नाही काय? सरळ चॅप्टरला येते. ठीक आहे, ते आपल्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? राईट. ओके, चला बोर्डाकडे लक्ष द्या. एक ऑब्जेक्ट होता, दुसरा ऑब्जेक्ट होता, ते दोघही न्यूट्रल होते. त्या दोघांमध्ये आपसात काहीतरी झालं आणि याने याला 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले. याच्यावर 2 इलेक्ट्रॉन म्हणजे -2 काहीतरी चार्ज आहे, याच्यावर +2 चार्ज येणार. इलेक्ट्रॉन नका, फक्त असं ठेवा. काहीतरी याच्यावर -2, याच्याकडे +2. मला एक सांगा, हे 1 नंबरचा ऑब्जेक्ट धरू आपण, हा 2 नंबरचा ऑब्जेक्ट धरू आपण. कोणाकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत? कोणाकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत? याच्याकडे निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. निगेटिव्ह चार्ज वाला कोण असतो? इलेक्ट्रॉन. याच्यावरती इलेक्ट्रॉन जास्त असले पाहिजेत. क्वेश्चन काय विचारला जातो? विच इफ मास आधी दोघांचे सारखे होते, m आणि m, नंतर ट्रान्सफर झाल्यानंतर समजा m1 आणि m2 आहेत, तर विच ऑफ द ऑप्शन इज करेक्ट? m1 इज ग्रेटर दॅन m2, m1 इज लेस दॅन m2, m1 इज इक्वल टू m2, और आपलं लास्टला तर आहेच नन ऑफ दिस, ऑलवेज. ऑलवेज एक मार्ग असतो नन ऑफ दिसचा, पण तो निवडायचा नसतो. सहसा सहसा नसतात उत्तर तशी, राईट? याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे याच्यावरती इलेक्ट्रॉन जास्त आहेत. इलेक्ट्रॉनला मास जास्त असतं, म्हणजे मास असतं, जास्त नसतं. इलेक्ट्रॉनचं मास माहिती आहे का तुम्हाला किती आहे? इलेक्ट्रॉनचं मास, बरोबर आहे, इलेक्ट्रॉनचं मास बरोबर आहे. किती आहे इलेक्ट्रॉनचं मास? मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.2
1 into 10 raised to minus 31 kg. गोष्टी माहिती नसल्या की लिहून घ्यायच्या. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 कुलम हा मायनस. प्रोटॉनवरचा चार्ज 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 कुलम. लिहून घ्या. कुठे लिहून घेणार? वहीच्या कपाळावर. वहीचं कपाळ माहिती आहे, वर लिहून घ्या आधी, मग बघू आपला क्वेश्चन काय नेमका. आपलं लेक्चर कधीपर्यंत असतंय? लेक्चर किती वेळ चालणार आहे? अंदाज आहे काही? टाइम माहिती आहे का लेक्चरचा? लेक्चर कंटिन्यू चालणार. कधीपर्यंत चालणार? 7:30. व्हेरी गुड. राईट. बोर व्हायला झाले ना? झालं तरी काही ऑप्शन नाहीये. राईट. बर चला ठीक आहे, लिहून घेतलं. तर आता इलेक्ट्रॉन याच्यावरती जास्त आहेत, इलेक्ट्रॉन याच्यावरती कमी आहेत. इलेक्ट्रॉन गेला म्हणजे काहीतरी त्या इलेक्ट्रॉनला मास आहे. मग या दोघांपैकी जड बॉडी कोणती असणार? हेवी कोण असणार? या दोघांमध्ये हेवी कोण असणार? विचार करून सांगायचं. इकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणजेच मास जास्त आहे. Therefore M2 is greater than 1. Therefore second option is correct. Or we can say that negative body is heavier than positive body provided they have same initial mass. सुरुवातीला सेम असेल आणि मग एकावर निगेटिव्ह दिला आणि एकावर पॉझिटिव्ह दिला तर निगेटिव्ह बॉडी ही काय असते? हेवियर असते दॅन पॉझिटिव्ह. राईट. आता हे लिहून घ्यायचं व्यवस्थित. कसं लिहून घ्यायचं? लिहा. थर्ड प्रॉपर्टी मध्येच लिहूया आपण याला. लिहा. आहे मी इथंच आहे. whenever charge transfer happens, whenever charge transfer happens, it happens because of transfer of electron. Whenever charge transfer happen, it happens because of transfer of electron. It happens because transfer of electron. Second line ला लिहा. Electron has a mass 9.11 into 10 raised to minus 31 kg. Electron has mass. Just a minute दिव्या, I will clear it. एवढा पॉइंट लिहून घ्या, मी तो क्लिअर करतो. Electron has a mass 9.11 into 10 raised to minus 31 kg. Therefore, body acquiring positive charge, therefore body acquiring positive charge become light. Therefore body acquiring positive charge become light, and body acquiring negative charge becomes heavy.
हेवी. इथेपर्यंत क्लिअर आहे? रिपीट सांगायचे पहा परत एकदा. whenever charge transfer happens, it happens due to transfer of electron. therefore नाही, त्याच्या आधी काय लिहिलं, इलेक्ट्रॉन हॅज मास 9.1 इंटू टिंब. therefore body acquiring positive charge become light. पॉझिटिव्ह चार्ज वाली बॉडी ही लाईट होते आणि निगेटिव्ह चार्ज वाली बॉडी and body acquiring negative charge becomes heavy. क्लिअर आहे का पहा? क्लिअर आहे? आता डाऊट काय आहे पहा की बाबा प्रोटॉन ऑल्सो हॅज अ मास. मग प्रोटॉनच्या मासचं काय करायचं? राईट, लक्ष द्या. या दोघांमध्ये ट्रान्सफर कोणामुळे झालं? या दोघांमध्ये जे इलेक्ट्रॉन म्हणजे सॉरी या दोघांमध्ये जे चार्ज ट्रान्सफर झाला ते कोणामुळे झालं? आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये प्रोटॉनचं काहीच काम नाही. कोणामुळे ट्रान्सफर झालं? इलेक्ट्रॉन. आधी काहीतरी इकडे असतील 10, इकडे असतील 10च, कारण आपण आधी मास सेम आहे असं म्हणलंय. आधी काय म्हटलं? मास आधी सेम आहे, राईट. मग आता ट्रान्सफर कोणामुळे झालं? इलेक्ट्रॉनमुळे. प्रोटॉनला मास असेल नसेल मला काय गरज आहे? प्रोटॉन तर इथं जेवढे आहेत तेवढेच इथं आहेत, कारण ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे होते ना. आधी प्रोटॉन 10 असतील, इकडे पण 10 असतील, आधी सेम होता ना दोघांचं मास. मग चार्ज ट्रान्सफर झाला म्हणजे नेमकं काय झालं? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला आणि इलेक्ट्रॉनला मास असल्यामुळे असं झालं. क्लिअर आहे का बघा? डाऊट कोणी विचारला होता? क्लिअर आहे का? प्रोटॉनचं इथं कामच नाहीये. ओके, व्हेरी गुड. चल, ठीक आहे. तुमचा कोणता क्लास नाही का? म्हणजे नाही ना असं विचारायचंय. 7 पर्यंत घ्यायचं का 7:30 पर्यंत घ्यायचंय? काही जण कमी झालेत, मला वाटतं काहीतरी क्लास असेल. ठीक आहे, आज फर्स्ट डे आहे, आज आपण एंड करूया इथं. पहिल्याच दिवशी एवढं नको, ठीक आहे. पण हळूहळू घेऊया आपण. मला वाटते काय 1.5 तास म्हणजे बोर नाही व्हायला पाहिजे आपल्याला. शेवटी तुमच्या सहनशक्तीच्या जोरावर मला विश्वास आहे, राईट. ठीक आहे, ओके. तर उद्या भेटायचं मग. ओके, वी विल मीट टुमॉरो ऍट सेम टाइम सेम प्लेस. हा, तुम्ही तिथे पाहून तिथेच बसणार ना लेक्चर बघायला, मी इथेच येऊन शिकवणार, राईट. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन. वी विल मीट टुमॉरो. हॅव अ ग्रेट डे. आणि ठीक आहे, आणि उद्याचा पेपर, राईट. ओके, बाय.